नवरात्रामध्ये मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरातून सकाळी 4:45 वाजता आम्ही पायी चालतच रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघालो। रेणुका देवीचं मंदिर हे शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। बराच वेळ चालत पुढे जात होतो। रस्त्यामध्ये काळोख होता। हळूहळू पुढे गेल्यानंतर मंदिराचे लाईट्स आम्हाला दिसायला लागले। मंदिराच्या परिसरातील हार फुलांची काही दुकाने अजून बंदच होती, उघडलीच नव्हती। पण त्या अगोदर काही जणांचं दर्शन होऊन ती परतत होती। काही जण दर्शनाला पायी चालत जातात शहरातून, काही जण बाईकवर जातात। पुढे मंदिराजवळ हार फुलाची 1-2 दुकानं उघडी होती। तिथे आम्ही फुलहार घेतलं, नारळ घेतलं आणि पुढे निघालो। हे मंदिराचं प्रवेशद्वार इथे आहे। समोर दीपमाळ आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पणत्या प्रज्वलित आहेत आणि हे मंदिराच्या आजूबाजूचं डेकोरेशन लाइटिंगनी केलेलं आहे। हे रेणुका देवीच्या मंदिराचं प्रवेशद्वार, हा परिसर। वरती भारताचा झेंडा पण आहे। चला तर मग आपण रेणुका मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जाऊ। मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला होम दिसतो। होम तिथे पाया पडल्यानंतर आपण पुढे जाऊ। डाव्या बाजूला पुरुषांची लाईन आहे आणि उजव्या बाजूला स्त्रियांची लाईन आहे। उजव्या बाजूनी पुढे गेल्यानंतर आपण रेणुका देवीचं दर्शन घेऊ। ही पहा रेणुका देवी। रेणुका देवीच्या दर्शनानंतर सगळ्यांना तिचा आशीर्वाद मिळो अशी सदिच्छा। रेणुका देवीची स्वयंभू मूर्ती आहे। दर्शन झाल्यानंतर परिसरामध्ये अजूनही सूर्य उगवलेला नाहीये, त्याची सोनेरी किरणं फक्त दिसतायत। अजून आत्ता सूर्य दिसतोय, आत्ता झालंय सूर्यनारायणाचं दर्शन। त्याच्यानंतर थोडा वेळ परिसरामध्ये बसल्यानंतर एकदम शांत आणि समाधान वाटत होतं देवीचं दर्शन केल्यानंतर।